हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोरच आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगात आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. सकाळी 10 वाजून 10 मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो, स्वाती नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 36 मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, हर्षण योग आहे. दुपारी 2 वाजून 17 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे. सकाळी 10 वाजून 10 मिनिटानंतर वणिज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 2 मिनिटानंतर विष्टी करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे, जेणेकरून होणारा त्रास आपल्याला कमी प्रमाणात होईल. मित्रांनो, आणि शुभ स्थितीत असता आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहे. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुरात्मे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष मंद वासरे स्वाती नक्षत्र हर्षण योगे करज करणे द्वितीय शुभ तिथी वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मोह पात्र धुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, चैत्र मासातील मुहूर्तासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. त्यामध्ये चैत्र मासातील सर्व मुहूर्त दिलेले आहेत. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यामध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळात मात्र केल्यासच आपले पितर कार्य जे आहे, पितृकर्म, हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, रात्री 11 वाजून 2 मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे. या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे शक्यतो या काळामध्ये आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, रेग्युलर कामे करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील.
अग्नी पृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार, आपल्याला यश मिळू देणार नाही. तेव्हा आपण शक्यतो या काळामध्ये देखील महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.